तर आता मी वाड्यापर्यंत पोहोचलो आहे. आता मी आहे वाडातरीच्या पुलावरती आणि समोर आहे समुद्र. जो वाडातर जो आहे तो बराच मोठा आहे आणि इकडला व्ह्यू पण मस्त आहे. इकडला सनसेट पॉईंट वगैरे साप तुम्हाला दिसला असेलच. आणि बघत आता तो दिसल्यानंतर एक साप आहे पूर्ण समुद्र वगैरे त्याने दिसतो. हा आहे देवगड पवनचक्की, देवगड गार्डन. आणि समोर आहे पवनचक्की, हे आहे गार्डन. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे राजगडे आणि तुम्ही बघत आहात माझं यूट्यूब चॅनल एक्सटेक प्रो रायडर. तर आता मित्रांनो मी चालू आहे देवगड बीचला आणि आता मी आहे माझ्या मित्राच्या घरी आणि हे आहे आपले एक्सटेक. इथे जर आता माझा मित्र येणार आहे त्याची वाट बघू आणि आता आपण भेटू मोठं ब्लॉग सेटअपमध्ये. तर नमस्कार मित्रांनो, आजची मी राईड चालू करतो आणि बंड्या आणि सौरभ मागून येत आहेत आणि आजची राईड चालू करतो. कारण उशीर पण बराच आहे आणि देवगड पण तसं म्हटलं तर बरंच लांब आहे. म्हणजे 45-50 किलोमीटर आहे आणि आपण फ्लॅशर चालू केला आहे. आता छोटं जरा फ्लॅशर लावला आहे आणि जरा BS6ला जरा थोडी भीती वाटत होती, पण एक धाडस केला. जरा राईट साईडचा ना ग्लाउज सेट तुम्ही झालं ते लावू आणि आता आपण डायरेक्ट स्टार्ट करू राहील. तर यार तिनं जरा सुटला आहे त्यामुळे ते येत राहतं. आता मी मित्रांनो मंचा इट्याला पोचलो आहे आणि मंचा इट्यावरून आम्ही आता राईट घेऊन आता डायरेक्ट देवगड एक 25 किलोमीटर असतो आणि एक शॉर्टकट आहे. म्हणजे थोडा रस्ता खराब आहे पण लांब नाही, थोडं जरा 25 आणि पूर्ण पडेल मार्गे जर गेलो ना तर एक 60-70 किलोमीटर होईल. थोडा यार म्हणजे बराच खराब आहे, कारण पहिला एक 2-4 वर्षापूर्वी चांगला होता, पण ह्या रस्ता ना बरेच अवजड वाहने जातात ना, त्यामुळे हा रस्ता खूप खराब झाला आहे. इतकं खराब झालं आहे की गाडी 10-20च्या स्पीडने चालवावी लागते, नाही तर पूर्ण गाडी खराब होऊन जायची. इथं रस्ता पूर्णच्या पूर्ण म्हणजे खराब आहे. हा बघा तुम्ही बघतच आहात की एवढा बेकार झाला आहे रस्ता. मी आता वाड्यापर्यंत पोहोचलो आहे. वाड्यासाठी थोडंसं ब्लॉग आणणार आहे. म्हणजे ते एक पांडवकालीन मंदिर आहे, त्याचं मला आता ब्लॉग मी घेऊन येत आहे. थोड्याच दिवसात आता आणू. आणि मी आता वाडातरच्या पुलावरती पोचलो आहे. इकडून ना दोन्ही साईडला ना म्हणजे समुद्र आहे. म्हणजे समुद्र एकच आहे, पण पूल असल्यामुळे ना एक मस्त दिसतं ते. आणि ना शनिवारी ना इथे एक मारुतीचं देऊळ आहे, तिथे आरती वगैरे असतात संध्याकाळच्या. बरंच असं वेगवेगळं असं म्हणजे प्रोग्राम्स असतात तिथे शनिवारचे आणि मस्त वाटतं. आणि तुम्ही मित्रांनो तुम्हाला तर माहितीच असेल देवगडमध्ये तर बरेच असे ठिकाणं आहेत फिरण्यासारखी आणि प्रार्थना स्थळे आहेत वगैरे मस्त. तुम्ही मित्रांनो एकदा देवगडला या, तुम्हाला खूप भारी वाटेल. आता तर मी फक्त गार्डनला जाणार आहे. गार्डन तर एवढं मस्त बनवलं आहे ना. आणि आता महादेवाची मूर्ती पण आणली शंकरांची आणि ते पण थोडं ना बेलवाडी मार्गे पूर्ण स्वस्त आहे आणि जरा थोडा इथे म्हणजे थोडा खराब आहे. इथे ना ही साईड पट्टी ना आता एक 15 दिवसापासून मागे आणि समोर साप केलं तो मागे साप होता. नशीब यार नाही तर बाहेर जाणार. आता मी आलो जामसंडीच्या इथेच आलो आणि इथे पेट्रोल पंप आहे. इथे ना पॉवर पेट्रोल आणि तेल पेट्रोल पण मिळतं. पॉवर पेट्रोलला इथे मी टाकलं ना की ॲव्हरेज गाडी भर घेते आणि पिकअप वगैरे मस्त घेते गाडी. पण अरे बाप, इतकी एवढी मोठी लाईन आहे ना की वाटतं की मी इथे राहिलो तर मला दुपार पण होईल, एवढी मोठी लाईन. तर आता मी विचार करतो
जाऊ द्या, संध्याकाळी मग घरी जाताना टाकू पेट्रोल. इथे राहिलं तर पूर्ण ब्लॉग इथेच होऊन जाईल. मग आता कुठे फिरायला पण नाही भेटणार गार्डनला. निघतो आता इथून मी जाताना टाकतो. गाडी बघायला पाहिजे. आणि आता मित्रांनो तुम्ही बघत असाल की ब्लॉगमध्ये तुम्ही बघितच असाल एक नवीन गोष्ट ॲड झाली आहे की म्हणजे मी न्यू पॅडने ठोकतोयच काय रे भाई. भीती वाटते याचे मध्ये मध्ये एक येतात ना, ते डायरेक्ट दिसतात ना, भीती वाटायला लागलं दिसणार नाही ना. पॅडने ॲल्बेटर मी नवीनच घेतलं आहे. त्याच काल आलं ऑर्डर केली. तर मी देवगडला इथे इथून ना देवगड गार्डनला चालू. इकडं हा रोड ना देवगड गार्डनला जातो आणि इथूनच मी म्हणाल फक्त गार्डनलाच जातो का ना. इकडून देवगड बीचला पण जायला होतं. 2 रस्ते जातात देवगड बीचला. एक समोर जातं, आता मी चाललो आहे ना ते समोर. आता मी लेफ्ट इथून लेफ्ट गेला, पण तिकडून समोर घेतलात ना तर तुम्हाला देवगड बीचला जायला रस्ता आहे. तिथून आनंदवाडीला पण जायला रस्ता आहे. आणि तिथून पण आता पुढे गेला तर तिथून म्हणजे आता तिथून जर राईड घेतला ना तर तरी पण बीचला जायला होतं, पण तो जरा किचकट रस्ता आहे. खाली फिरून उलटा जायचं. आणि आता मी पोहोचत आलो आहे आणि समोर पवन चक्की दिसतच आहे. इकडे आल्याच्या नंतर असं वाटतं की यार गोव्याच्याच रस्त्यात गोव्याला आल्या. मी आता गाडी माझी इथेच मागे पार्क करणार आहे, कारण पुढे जर ती जाम असेल आणि गाडी पण जर समजा असेल तर कुठे पण पाडतात वगैरे जातात, ते म्हटलं बाहेरच आपण इथे पार्क करू. लाईटचं ऑफिस आहे इथे आणि यांचं काहीतरी काम चाललं आहे. तर मित्रांनो आता मी ते माझी गाडी पार्क केली आहे पाठीमागे आणि आता मी चाललो आहे गार्डन. चला आता भेटू गार्डनमध्ये. आता मी आलो गार्डनला आणि समोर तुम्ही बघत आहात गार्डन. इथे दुकानं पण आहेत, आजूबाजूला थोडी दुकानं असतात. संध्याकाळी थोड्या वेळाने चालू होणार. स्प्रिंग पोटॅटो वगैरे नवीन एक म्हणजे डिशेस असतात ना, आणि थोडे बर्गर वगैरे आणि पिझ्झा वगैरे ते पण आता इथे भेटायला लागलेत. आणि ते बघा आता तुम्ही पवन चक्की बघत आहात. आणि झिपलाईने आत्ताच ना एक झोपाळा पण तयार म्हणजे नवीन ॲड झाला इथे. पहिला झोपाळा नव्हता आणि हा झिपलाईनवरून जातो आहे. भारी वाटतं यार झिपलाईनवरून, कारण ना वरून पूर्ण समुद्र वगैरे दिसतं. पूर्ण असं स्लोपमध्ये जातात आणि एक व्ह्यू मस्त दिसतं. तो बहुतेक शेवटपर्यंत तर आता आपण गार्डनमध्ये जातो. इथे ना गार्डनला जाताना ना पहिला एक कमानीसारखं ना एक हे बांधलेलं आहे झाडाचं. आणि मस्त आहे म्हणजे एक नॅचरल आहे पण मस्त आहे. सिमेंटचं बनवलं. आणि आत्ताच ना माननीय आमच्या म्हणजे आमदार जे आहेत ना नितेश राणे, त्यांनी हा जो शंकराचा पुतळा आहे तो इथे म्हणजे स्थापन केला. त्यांनी म्हणजे हे दिले आपली परवानगी वगैरे देऊन सर्व हे केलं. मस्त वाटतं आणि लांबून ना हा शंकराचा पुतळा एक भारीच वाटतं. आणि इथून आता तुम्हाला मी खाली चाललो आहे. आता गार्डन हे आहे समोर ना. इथे ते म्हणजे आमच्याकडे असं कोकणात ना मच्छी वगैरे घेऊन येतात ना, ती कोळी वगैरे असतात किंवा मॉमेडियन्स. मग ते जे असं जे डोक्यावर पार्टी जे हे असतं तसं आहे. पुतळे वगैरे उभे
करत आहे. आणि तिथे ना समोर ना म्हणजे बेंचेस वगैरे ठेवले आहेत बसायला. इकडून म्हणजे फोटोशूट वगैरे पण बरेच जण करायला येतात खालून वगैरे नाही. चला तर आता मी एका खाली चाललो आहे. इथे ना मित्रांनो पुढे गेलो ना की एक ना असं वर असं चढायला असं हे केलं आहे आणि तिथून ना पूर्ण खालचं असं एक लोकेशन पूर्ण दिसते आणि खाली दगड आहेत वगैरे असं म्हणजे भारी वाटतं. ते संध्याकाळच्या टाईमला लॅम्प्स वगैरे ना जेव्हा असे पेटवतात ना तेव्हा एकदम भारी कसं वाटतं. म्हणजे एक वेगळंच. मी मित्रांना साताऱ्यात गेलो ना तेव्हा ते एक म्हणजे अजिंक्य तारा किल्ला होता ना तिथे बाजूला एक काहीतरी ते जागेचं नाव होतं मला पण का आठवत नाही आहे. पण मी तिथे जसं होतं ना तसंच आता इकडे पण केलं. कारण असं म्हणजे लॅम्प वगैरे इथून वरती गेलो ना की म्हणजे समुद्र वगैरे दिसून वारा पण भारी येतो. त्यामुळे म्हणजे वारा तर येत नसणार आणखी. त्यानंतर आता मित्रांनो खूप वेळ पण झाला आणि घाम पण आला आता. म्हणजे आता मी आता घरी निघतो आणि आता ती दुकानं वगैरे उघडायला लागलेत. बघत जा. ते पाणी वगैरे मारते त्या बोर्डवर. तर मित्रांनो आजचा व्लॉग मी इथेच संपवत आहे. धन्यवाद तुम्ही हा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल. आणि असेच नवीन नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ बघायचे असतील तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.